समोर बसलेले मतदार राजा, ग्रामस्थ, पत्रकार बंधू आणि लांबून ऐकणारे मत टाकणारे माझे मतदार, शरदचंद्र पवार साहेब या देशामध्ये परिवर्तनाची संक्रांत केला आणि महाराष्ट्रामध्ये ज्या मराठी माणसाचा, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना पक्षाच्या मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं, वयाच्या 84व्या वर्षी पवार साहेबांचा पक्ष फोडला आणि या महाराष्ट्रात अभद्र अशी युती झाली. खोके सरकार आलं आणि मराठी माणसाचे पक्ष फोडण्यात आले. हे आवडलं का महाराष्ट्राला? आणि मग महाराष्ट्रानं त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर दिलं. या मराठी माणसाचे पक्ष फोडले, महाराष्ट्रातून आता तुम्हाला हद्दपार करायचंय. आणि मग या महाराष्ट्रात 48 पैकी 32 खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची लाट असताना आता ती अजून तीव्र झाली आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये पवार साहेबांच्या विचाराचं सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे. 32 खासदार आहेत. एका खासदाराबरोबर 6 आमदार असतील. सहज हिशोब केला तर 192 झाले. म्हणजे सेफ झोन मध्ये आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पवार साहेबांच्या विचाराचं सरकार येणार आहे. आणि मग पवार साहेबांच्या विचाराचं सरकार येत असताना पवार साहेबांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र, जी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपायचा, सह्याद्री पुढं आपल्याला नेहमी महाराष्ट्राची उंची वाढली पाहिजे, हा महाराष्ट्राचा विचार आपल्याला भविष्य काळामध्ये टिकवण्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहायचंय. आणि म्हणून या राज्यामध्ये सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली. पवार साहेबांनी सांगितलंय की माझ्या मायमाऊलींना आपलं सरकार आल्यावर महिन्याला 3000 रुपये त्या ठिकाणी देण्याची भूमिका पवार साहेबांनी. एसटीचा 100% मोफत करण्याचे, मग माहेरला जायचे, सुखादुखात जायचे, देवदर्शनाला जायचे, तर माझ्या मायमाऊलीला 100% एसटी मोफत असेल. पवार साहेबांनी सांगितलं केंद्रातलं सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं नाही, शेतकऱ्याचा विचार करत नाही. राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहू आणि या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी 3 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय त्यांना 50,000 रुपये देऊन या देशात आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशातली सर्वात मोठी शेतकऱ्याची कर्जमाफी करणारा नेता म्हणजे शरदचंद्र पवार. या दुःखाची जाणीव शेतकऱ्याची आहे ते म्हणजे पवार साहेब. आज पवार साहेबांच्या या निर्णयामुळे शेतकरी खुश होतो. पवार साहेबांनी तिसरी एक गोष्ट सांगितली, या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर समाजाचं आरक्षण असेल, लिंगायत समाजाचं आरक्षण असेल, माझे कोळी समाजाचं आरक्षण असेल, मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, या सगळ्या समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण करू. केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचं असताना तुम्ही आरक्षण दिलं का? आज त्या ठिकाणी चुंचवट ठेवून त्या ठिकाणी पोळी बाजून घ्यायचं काम तुम्ही केलं. म्हणून पवार साहेबांनी सांगितलं की आपल्याला ह्याच्यावरती कायमचा तोडगा करावा लागणार आहे. आणि तो तोडगा कसा निघू शकतो? तर पवार साहेबांच्या अभ्यासातून पवार साहेबांनी सांगितलं की आता कर्नाटकमध्ये, तेलंगणामध्ये त्या ठिकाणी जातीनिहाय जनगणना सुरू झाली. आता महाराष्ट्रात देखील जातीनिहाय जनगणना केल्यानंतर भविष्यातला हा प्रश्न, ज्याची जेवढी संख्या तेवढं त्याला आरक्षण, आणि हा वाद जो त्या ठिकाणी लागलाय तो कायमचा संपेल आणि सगळ्याला हक्काचा आपला आपला हिस्सा मिळेल आणि भविष्यात इम्पेरियल डाटा तयार होईल.
50% मर्यादा वाढवण्यासाठी देखील त्याचा फायदा होईल आणि सगळ्या समाजाला त्या आरक्षणाचा लाभ होईल अशा पद्धतीचं धोरण हे या ठिकाणी पवार साहेबांनी घेतलंय. पवार साहेबांनी चौथी एक गोष्ट सांगितली, आपल्याला आठवत असेल मोदींनी 5 लाखाची गॅरंटी घेतली होती आरोग्याची. किती जणांना मिळाला फायदा? त्यामुळं पवार साहेबांनी सांगितलं यांच्यासारखं नाही. आता आपण एखाद्या कुटुंबामध्ये 4 लोक आहेत, एखाद्या 8 लोक आहेत, तर त्या कुटुंबाला उद्याच्या काळामध्ये सहकार्य करणे मदत करण्याच्या हेतूनं आपल्याला त्यांच्या दुःखामध्ये आपल्याला त्याला फुंकर घालण्यासाठी ज्या काही आजार मोठे आजार झाले तरी देखील 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च हे सरकार त्या ठिकाणी कॅशलेस पद्धतीने करणार आणि आपल्याला आरोग्यामध्ये त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम केलं जाईल. त्याचबरोबर पवार साहेबांनी सांगितलं जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना स्टायफंड 4000 रुपये द्यायचा पवार साहेबांनी सांगितलं. आणि मग या पंचसूत्रीवरती हे पवार साहेबांचं उद्याचं सरकार आल्यानंतर उद्याचा काळ आपल्याला आता भविष्याच्या दृष्टीनं उज्ज्वल करायसाठी पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहू. पवार साहेबांचं महाराष्ट्रात सरकार येणार आहे आणि मग पवार साहेबांच्या विचाराचा आमदार देखील माढा मतदारसंघात असला पाहिजे. म्हणून उद्याच्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून पवार साहेबांचे हात बळकट करायचे. पवार साहेबांचे उद्या राज्यात सरकार आल्यानंतर आपल्या भागाचे नेमके प्रश्न आज देखील बघितलं तर 123 TMC उजनी धरण आहे आणि मे महिन्यात मात्र महिन्यात जातं. तर उद्याच्या ह्याच्यासाठी आपल्याला भीमा आणि सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक बंधारे केले तर भीमा नदीमध्ये 20 ते 27 TMC पाणी अतिरिक्त साठेल. त्यामुळे आपल्यावरचा असलेला लोड देखील कमी होईल. आणि मग पाण्यामध्ये आज कित्येक ठिकाणी माढा तालुक्यातल्या गावांना अजून पाणी पोहोचलं नाही, ते पाणी देखील पोहोचवतील आणि त्याच्यासाठी पाण्याचं नियोजन करण्यासाठी उद्या आपला हक्काचा माणूस पाणी वाटपामध्ये बोलता आला पाहिजे. आपल्याला हक्काच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सगळ्याला पाणी समान मिळून सगळ्या शेतकऱ्याला एक संघ भूमिका घेण्याची त्या ठिकाणी गरज आहे. या पाण्याच्या बरोबर आपल्याला नेमका आपल्या भागातला प्रश्न काय, आपल्याला ऊसाचा प्रश्न तर गेलाय, आता त्याच्यावर काही बोलली नाही. त्यामुळं केळी संशोधन केंद्र उभा करायचं. केळी संशोधन केंद्रातून शेतकऱ्याला लाभ होईल आणि नुसतं केळी संशोधन केंद्र उभा करून नाही चालणार. आपल्याला केळी संशोधन केंद्राबरोबर भविष्याच्या दृष्टीने आपल्याला केळी निर्यात क्षेत्र करावं लागेल आणि ड्रायफ्रूट केल्यावर केळी, द्राक्ष, डाळिंब त्या ठिकाणी बेदाणा, साखर त्या ठिकाणी आपल्याला फायदा व्हायसाठी काळजी करू नका. यासाठी उद्याच्या निवडणुकीत आपल्या उजनी पाण्याचा नियोजनाचा जे अभाव होतो तो देखील आपल्याला उद्याच्या काळात करायचा आहे. आणि मग ते करत असताना आपल्याला या सर्व प्रश्नावरती आता बरेच प्रश्न अल्पभूधारक शेतकऱ्याचा, तरुणांचा प्रश्न गेले 46 वर्ष प्रलंबित आहे. हे असे जे प्रश्न आहेत हे मी खात्रीने सांगतो आपल्या समोर बसून साक्षीनं हे सगळे प्रश्न उद्याच्या काळात आपण सोडूया. ही निवडणूक नेमकी टप्प्यावर कोणती आहे बघा. साधा विषय सांगतो की आपण सगळ्यांनी मला एक संधी दिली विठ्ठल कारखान्याला. 2 उमेदवार आहेत त्या ठिकाणी, तुमचा अभिजित एक आहे आणि समोर रणजित भाई आहे. समोरासमोर त्या ठिकाणी मी तुलना करून बघू की या तुलनेमध्ये आज मला विठ्ठल कारखान्याला तुम्ही निवडून दिलं, सहकारी होता. त्यांना वडिलांच्या मुळे सहकारी दूध संघाला चेअरमन केलं. बंद पडलेला कारखाना चालू व्हावा, 100 रुपये कमी मिळाले तर चालतील अशी अपेक्षा होती तुमची. तो कारखाना चालू 7,26,011 गळत केलं. त्यांचा बंद पडलेला जिल्हा दूध संघ सुरू होता, 38,000 लिटर दूध होतं, तो 1 लाखावरती गेला. आपण कारखाना 11 लाखावरती नेला. त्यांनी दुधाचा भाव काय केला, आपण ऊसाचा भाव. त्यांनी आपल्या कारखान्याला अडचण होती, आम्ही सगळ्या संचालकांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढून कारखान्यात पैसे टाकले. त्यांनी काय केलं, त्या जिल्हा दूध संघाच्या जमिनी विकून कमिशन खाल्लं.
शेतकऱ्याच्या नावावर बोगस कर्ज काढली, आम्ही स्वतःच्या नावावर कर्ज काढून कारखान्यात टाकली. आज जिल्हा दूध संघ बंद पडला, आपला विठ्ठल कारखाना डरकाळी फोडायला लागलाय, पायाच्या जिल्ह्यापर्यंत. पण समोर समोर तुलना आहे. दोन्ही लोकांना दोन्ही सहकारी संस्था चालवायचा योग आला होता. त्यांनी जर 24-25 रुपये दुधाचा भाव होता, जसं विठ्ठल कारखान्याने अडचणीतनं 3500 रुपयाची कोंडी फोडली, तशीच जर त्या ठिकाणी त्यांना कोंडी फोडता आली असते आणि 26-27 रुपयाचा दुधाचा भाव 36-37-38 रुपये म्हणलं असतं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कळवळा आला. आपल्याला आठवतंय का औदुंबरांचा काळ होता. औदुंबरांनी साखर संघात बसल्यानंतर दर जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला दर जाहीर होत नव्हता आणि त्यांचा पट्ट्या म्हणून महाराष्ट्रातला पहिला दर आपण जाहीर केला. मला या निमित्तानं अधिकीचं बोलायचं होतं, परंतु आता घड्याळासारखं दाखवायला गेली की थोडं शेवटचे मिनिट राहिले. मी आपल्याला शेवटचं एक उदाहरण देतो. ही उद्याची 20 तारखेची परीक्षा आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. आता बघा सर बसले समोर. सर मी रोज उजनी धरणाचं पाण्याचं नियोजन, आपल्याला बंधारे बांधायचे, निर्यात चालू करायची आहे, ड्रायफ्रूट करायचंय, केळी संशोधन केंद्र, 3500 भाव. मी रोज प्रश्नपत्रिका सोडवतो कारण तुम्ही त्या दिवशी मार्ग देणार आहे सगळी मतदार. आता समोरचं काय झालं बघा, समोरचा उमेदवार रणजित भैया तोंडात लॉलीपॉप घेऊन बसले, आता पेपर सोडवायला लागले. खरं आहे खोट आहे? उमेदवार आहे का कुठं? मला या निमित्ताने एवढंच सांगायचं की आमदाराच्या पोराला आमदार करा. सोन्याचा चमचा घेऊन जन्मले प्रिन्स चार्मिंग आहे. भारतरत्नाच्या शब्दात तुम्हाला आठवत असेल की ती गाडीची काच खाली करते का तर रस्ते खराब आहे पण धुरळात जाऊन चिकूल होईल, भारतरत्ना म्हणायचे. तसं ही काही काच खाली करत नाही. त्यामुळं आपल्याला शेतकऱ्याचं पोरग, तुमचा एक दोस्त भाऊ त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीत निवडून द्या. आपले जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे प्रश्न आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. आपला एक दोस्त म्हणून आज तिकडे गेल्यावर सांगते की 42 गावात काय नाही आणि 78 गावातच त्यांची अडचण झाली. तिकडून मोहिते पाटील सगळं कुटुंब आपण 14 गावातनं आपल्याला त्या ठिकाणी बाई धैर्यशील भैयासाहेब लीड देणार आहेत. आपल्या 42 गावात माझं एवढंच आव्हान आहे, तुमचा एक दोस्त आख्या गावाचा मी पाहुणा आहे, कदमांचा पाहुणा आहे, भोसल्यांचा पाहुणा आहे, सगळ्याचाच पाहुणा आहे. त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून गट कट पार्ट्या पक्ष बाजूला ठेवा. मागच्या वेळी देखील मी त्याच्यावर सांगितलं होतं, गट कट पार्ट्या पक्ष बाजूला ठेवा आणि तुमच्या घरातला तुमचा आमदार त्या ठिकाणी घ्या. आपल्या सगळ्या प्रश्नावरती मार्ग काढण्याचं काम उद्याच्या काळात करूया. आपण खासदार बदलला, आता आमदार नवा खासदार रामकृष्ण हरी. शेवटचं सांगतो, आता येत असताना पवार साहेबांचा फोन आलता, तुमचा रिपोर्ट लय भारी यायला लागलाय, आता जरा वड काढा, लय मतांनी निवडून यायचा. त्यामुळं आता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद, उद्याच्या निवडणुकीत 78 गावं त्या ठिकाणी मंडी पाहिजे. 42 गावांना रान मारलं म्हणून. त्यामुळं तिकडून 78 गावातली लोक, आता काही लोक एक झालेत, थोडक्यात सांगतो एक झालेत आणि ते आपल्याला बाहेरचा म्हणायला लागलेत. मग माझा त्यांना एवढाच सवाल आहे की 15 वर्ष आम्ही तुम्हाला कधी म्हणलो नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणू नका. एका बाजूला बघा 36 गावावर भाऊ तिकडे करमाळ्यात आमदार झाल्याला चालतोय, मग 42 गावावर आपण चालेल चालत नाही का? करायचं ना बाकीनं. रामकृष्ण हरी. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये ईश्वर गावामध्ये